सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील शेरी नाला वारणा उद्योग योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासह कौलापूर येथे विमानतळ सुरू करण्यात यावं, तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी ड्रेनेज योजना मंजूर करण्यात यावी अशी मागणी भाजपा नेत्या जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे। मुंबईत जयश्री पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार विनय कोरे, समित कदम, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील उपस्थित होते। या निवेदनात म्हटलंय की सांगली महापालिका ही ड वर्ग असल्याने पायाभूत मूलभूत सुविधांसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध होणं गरजेचं आहे। प्रलंबित शेरी नाला शुद्धीकरणासाठीचा एसटीपी आणि सांगलीवाडी येथील एसटीपीसाठी निधी मंजूर करावा। सांगली व कुपवाडला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी प्रलंबित वारणा उद्योग योजना मंजूर करून निधी मिळावा। सांगली, मिरज तथा कुपवाड ड्रेनेज योजनेचं काम सुरू असून त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा। महापालिकेचे रिंग रोड अजून सुद्धा विकसित झालेला नाहीये। तिन्ही शहरातील रिंग रोड विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा। सांगली शहरालगत विमानतळ होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे।